तिला सुद्धा सांगणं आहे की तू राग नको भरू म्हणून. आणि व्हिडिओ बघत असेल तर काही चुकी झाली असेल तर माफ कर मला, कारण की माझा असा हे नव्हता की तुला हर्ट व्हा म्हणून. एवढाच माझा हे विचार होता की बाबा तुला हे नाही चालत आणि कोमलला चालतं. नमस्कार. काल आंध्रला पाणी पडलेलं आहे आणि आता थोडंसं कुठंतरी खुललं आणि आता वाजले 3, बाकी 12 वाजेपर्यंत पाणी चालू आहे सकाळपासून. आणि आज तुम्ही आपल्या रामभाईचा व्हिडिओ बघितला असणार आहे. तर तुम्ही सगळ्याजण खूप साऱ्या कमेंट केल्या की ताई तू तुम्ही सगळ्याजण खूप साऱ्या कमेंट केल्या की ताई तू रोहिणीला म्हणजे कोमल आणि रोहिणीमध्ये भेदभाव करती. हा बेटा, तू कोमल आणि रोहिणीमध्ये भेदभाव करती, कोमल जवळ घेती, रोहिणीला लांब ढकलती. तर तसं काहीच नाहीये. मला दोन्ही भाऊजाई सारखेच आहे, दोन्ही भाऊ सारखेच आहे. फक्त एवढा आहे की बा दोघीमध्ये खूप फरक आहे. तर तू कसं काय फरक आहे तर एवढाच की बा आता कोमलची डिलिव्हरी होणार आहे आणि रोहिणीला अजून टाइम आहे. फक्त एवढाच फरक आहे. आणि ती सुद्धा माझे व्हिडिओ करते. ती सुद्धा म्हणत असेल की ताई कोमलला जास्त जीव लावता आणि कोमलला असं करू नको, तसं करू नको, हे करू नको, ते करू नका सांगत असेल आणि मला काहीच सांगत नाही. तर साहजिक की तिला अजून खूप टाइम आहे रोहिणीला. आणि हे मी जे सल्ला देते की हे कोमलसाठी सध्यासाठी चांगलं आहे असं मला वाटतं. आणि रोहिणीला खूप टाइम आहे अजून. पण तरी सुद्धा मनात थोडीफार शंका तर येतेच ना, कोणाच्या आहे म्हणा. कारण की न भावजायचं असतंच तसं, पण माझं तसं नाहीये. कारण की मी दोघीला सुद्धा सारखंच बघते आणि माझ्या लहान बहिणी म्हणूनच त्यांना सांगते. म्हणून तुम्ही राग काही मानू नका दोघीला बी. आणि दोघीला बी सारखीच सल्ला देते. कारण की फक्त एवढा फरक की जे आपण कोमलला सांगू ते आपण रोहिणीला सांगू शकत नाही. कारण की कोमल जास्त दिवस होईल नाहीये आणि कोमलला पुरे दिवस होईल. एवढाच फरक आहे. कारण की एवढंच मी सांगितलं होतं तिला की तू असं करू नको, तसं करू नको. तर थोडंसं रोहिणीला राग आला होता की बुवा ताई माझ्याशी अशी बोलली, मला असं करू नको म्हणली, तिला तसं करू म्हणली. तर मला एवढं सांगणं आहे की राग काय बोलू नको. तुला टाइम म्हणून तुला सांगितलं नाही मी. आता तुम्ही मला सांग काय ताई. तर हेच आपलं, कारण की तुम्हाला तर माहिती आहे की आता रोहिणी कोमलचे दिवस भरत आलेले. तर तिला असं समजा आपलं काय म्हणता गरम वस्तू खायच्या नाही सांगेल आपल्या दिले रोहिणीले की तिला चहा प्यायचं सांगेल नाहीये. अजून आपलं पोपई तिला चालतच नाही. पोपई मला आमच्याकडे पोपई म्हणतात, तुमच्याकडे पपई म्हणतात. अजून अननसचा ज्यूस पिणं सुद्धा चांगलं नाही कारण ते गरम असतो. पण माझं असं म्हणणं आलं की रोहिणी नको पिऊ, तुला चालत नाही कारण तुला काही जास्त दिवस होईल नाहीये आणि अजून तुझा बाबू लहान आहे. पण आपली कोमल आहे, कोमलचं पुरे दिवस भरले ना, आता तिचं डिलिव्हरी सुद्धा होणार आहे. तर तिला ह्या गोष्टी चालतात. म्हणजे तिला आता 9वा महिना लागेल आहे आणि डिलिव्हरी कधी होऊ शकते. तिला ह्या गोष्टी चालतात. तर तिला असं खराब नाही वाटलं पाहिजे की बा माझी घरात मला हे खाऊ नको म्हणती, नको मला खाय म्हणती. तर तुमच्या दोघीमध्ये खूप सारा फरक आहे. एवढंच मला सांगणं होतं व्हिडिओमध्ये की तू राग नको भरू म्हणून. आणि असं मनाला काही लागू नको तू, कारण की तुझ्यावरती मी तोच टाइम येणार आहे आणि जेव्हा तुला हा टाइम आला तेव्हा मी तुला सुद्धा हेच सल्ला देणार आहे. म्हणून मला एवढंच सांगणं होतं. पण तिला थोडंसं कसं अवघडच वाटतं. तर हे असं असतं हे नातं की हे नातं एकदम असं म्हणजे तुम्ही समजू शकता मी काय सांगायचा प्रयत्न करले. कारण की भावाचं नातं पाहिलं कधी ना ते एकजूट होऊन राहायजोगतंय, पण कधी नाही पाहिलं ना तर असं एकदमच तुटून करतं. तर असं माझं म्हणणं आलं की तू म्हणजे तिला मी फोन लावला तर माझ्या फोनावर बोलली नाही. म्हणून थोडंसं मला चला व्हिडिओ घेऊ द्या. कारण की तिला फोन लावला तिच्या फोनावरती पण ती बोलली नाही आणि मी आईशीच बोलले, कोमलशीच बोलली. तर मला ही आईनं गोष्ट सांगितली की आईला म्हणत जायची की ताईने मला सांगितलं नाही आणि कोमल ताईला सांगितलं. तर मला हेच सांगण्यात येईल की तसं नाहीये. तुला खूप दिवस अजून तुझं बाबू खूप लहान आहे, तुला ह्या गोष्टीची आवश्यकता नाहीये. तू दुसरं तू काही बी खाय. पण हे आनंदचा ज्यूस थोडासा म्हणजे तो खूप गरम असता आणि हे नाही चालत ना म्हणजे दोजीवाच्या बाईले. आणि पोपई सुद्धा नाही चालत, तो सुद्धा गरम असतं. आणि कोमलचं साहजिक आता काही जास्त दिवस राहिले नाही कोमलचे, तर तिला चालू शकतं आणि रोहिणीला चालू शकत नाही. तर हिचाच खुशी, तिला काय रागाला काय सांगा. तर ती फोनावर सुद्धा बोलली नाही माझ्याशी. पण मी रामभाईला फोन लावला, रामभाई म्हणजे जाऊ दे म्हणून तिथं. आणि माणूस जास्त चिडचिडपणा करतो. तर मी सुद्धा भाऊला सुद्धा सांगितलं की तिला सांग समजून तू की राग नको भरू म्हणून. आणि आता थोडीशी ती समजा आपण नाही समजून घेऊ शकत, पण ती अजून नवीन तिला समजून घ्यायला टाईम लागणार आहे हे सुद्धा मला सांगणं. कारण की ते काही जास्त दिवस झालेले नाही आणि त्यात तिला दिवस सुद्धा राहून गेलेले. तर ते म्हणताना की देवान दिलं तसं घ्या म्हणून एवढंच आहे. पण ते कसं तिला आमच्या दोघीमध्ये एकदम एक व्हायला खूप टाइम लागणार आहे. कारण की ती थोडीशी म्हणजे तिला समज नाही एवढा
जेवढा कोमलला आहे तेवढा कोमल आपलं म्हणून चालते आणि रोहिणी सुद्धा चालते आणि आपलं म्हणून, पण थोडंसं तिला टाईम लागेल आमच्यासोबत जुळून मिळालेलं टाईम म्हणजे मी ते जास्त दिवस राहिलेच नाही आणि त्यासोबत जास्त संपर्कामध्ये चालले आणि आपल्या कोमलचं डिलिव्हरी कोमलची जेव्हा पहिली दिवस राहिले तेव्हा मी सुद्धा तिचं लग्न झालं तरीपासून गेले नव्हते, तर डायरेक्ट मी माझ्या रुद्र झालं तेव्हाच गेलते. म्हणजे आमच्या दोघींमध्ये खूप 12 महिने एकामेकीला बघितलं होतं आम्ही आणि ते आमच्या घरी सुद्धा नव्हती आली. पण मग ते झालं आणि मग त्याच्यानंतर मी रुद्र झाल्याच्यानंतर मी 1.5 महिन्याच्या घरी राहिले. तर आमचं एकदम असं गुळ मिसळून गेलतो आम्ही, तसं रोहिणीसोबत नाही झालेलं आहे. तर आता डिलिव्हरीच्या वक्ती गेले की तेव्हा होणारच आहे, म्हणून तिला सुद्धा सांगणं आहे की तू राग नको भरू म्हणून. आणि व्हिडिओ बघत असेल तर काही चुकी झाली असेल तर माफ कर मला, कारण की माझा असा हे नव्हता की तुला हट व्हा म्हणून. एवढाच माझा हे विचार होता की बा तुला हे नाही चालत ना कोमलला चालतं, एवढंच सांगणं होतं मला, दुसरं काही नाही. तर ती व्हिडिओ बघत असेल तर फोन कर, फोनवरती बोल, दुसरं काही नाही. तिला रागाला कशा झाला काय सांगा विचारले, पण असं असतंच ना चालू, सगळ्याच घरी असतं भावजामध्ये. पण मी दोघी जणीला सारखंच मानते की तुम्ही अशा कमेंट नका करा की ताई तू तुला जवळ घेतील लांब लोकते, असं काहीच नाही. मला दोन्ही भावजाई सारख्याच आहे आणि सगळ्यात म्हणजे मला त्यांच्या घरातले एकच जण आवडतं ते म्हणजे माझी परी, आणि सगळ्यात जास्त जीव मी तिलाच लावते. बाकी आता तुम्ही समजून जा की माझं म्हणणं काय आहे, नाही तर मग अजून रोहिणी म्हणे की मला जीव लावत नाही, कोमलला जीव लावती, कोमलला जीव लावती, असं नाही झालं पाहिजे. म्हणून तुमच्या दोघीमध्ये काही असो मला काही घेणदेण नाहीये, पण सगळ्यात जास्त लाड मी माझ्या परीलाच लावणार आहे, कारण की परी खूपच गोड आहे आणि मला नेहमी म्हणते आतू तू कधी येते, आतू तू कधी. आता तुम्हाला जसं मी सांगितलं तर व्हिडिओमध्ये की तुमच्या एखाद्या कमेंटचं मी उत्तर देते, तर तुम्ही मला अशा कमेंटच विचारल्या नाही की त्याचं मी उत्तर तुम्हाला देऊ शकते ज्या मला अशा आवडल्या. आणि त्या तुमचं आणि तुम्ही असं नका समजा की तुम्ही कमेंट करता आणि मी तो वाचत नाही, मी तुमच्या सगळ्या कमेंट वाचते. तर तुम्हाला काही प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर नक्की तुम्हाला कमेंट करून विचारा, मला मी त्याचं उत्तर नक्की देईन. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमेंटचं उत्तर देऊ शकणार नाही, कारण की तुम्ही मला कमेंटच विचारला नाही, हेच होतं व्हिडिओमध्ये. आणि आपली रोहिणीला अजून एकदा सांगते की जरा जीवाला सांभाळ आणि हात पाय हे दुखणं साहजिक आहे आणि असं दुखायला नाही पाहिजे, कारण की जीवाच्या अजून तिला काही जास्त दिवस झालेले नाही आहे आणि हातपाय दुखणं सुद्धा चांगलं नाही आहे. तर मी आता सध्या भाऊला फोन लावते आणि त्याला सांगते की भाऊ तुला तुमच्या दवाखान्यात घेऊन जा आणि डॉक्टरच्या सल्ला नसल्या काऊन दुखता पाय ते सुद्धा विचार, हात पाय काऊन दुखतात हे दुखतं. पण मला असं वाटतं की ते 8व्या महिन्यापासून दुखतात, कोणाचे पाय सुचतात, कोणाचे पाय दुखतात, कोणाचं डोकं दुखतं, हे साहजिक आहे. आणि परत मला काय होतं 9 महिन्याला उलट्या होता आणि उलट्या सुद्धा होता आणि अन्न सुद्धा पचन होत नाही. पण तसं काही नाही एवढं, म्हणजे एवढा काही उलटा होत नाही रोहिणीला सुद्धा, कारण की म्हणजे टायमेशीर खाणं पिणं सगळं व्यवस्थित त्यांच्या घरी आणि जे लागलं तेच खाता. तरी मला असं म्हणणं आलं की तुझे पाय दुखायचे नक्की दवाखान्यात जाऊ नये, डॉक्टरचं सगळं औषध गोळ्या घे, लवकर फरक पडेल, कारण की खूप दिवस घ्यायचे अजून, म्हणूनच सांगणं चालू आहे. तर आता लवकरच आपल्या खुशखबरी सुद्धा मिळणारच आहे आणि आपल्या कोमल वहिनीला जे थोडंफार उखलखोड चालूच राहतं. तर तुमची कोमल वहिनी म्हणा, कोमल ताई म्हणा, तर आता दिवस सुद्धा जवळ यायला लागले आणि डिलिव्हरी सुद्धा येणारच आहे. तर काय झालं काय नक्की तुम्हाला मी सांगणारच आहे कमेंटमध्ये आपल्या व्हिडिओमधून. तर नवीन कोणेश्वर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकपासून फॉलो करा. आणि आता काय होणार आहे काय नाही अजून विचारता आमचं खूप टेन्शन आलेलं आहे सगळ्यांना, कारण की काय होणार आहे काय नाही, काय होणार नाही काय नाही. आणि जे आपल्या आजीने दिवं लावलं ते साहजिक आहे म्हाताऱ्या माणसाचं, कारण की म्हाताऱ्या माणसाला खूप अपेक्षा असती सगळ्याच गोष्टीची. तर तेच चालू आहे सगळ्यांचं की आजीने दिवं लावला, आजीने दिवं. मला सुद्धा आईने सांगितलं, कोमलने सुद्धा सांगितलं, म्हणलं म्हाताऱ्या माणसाकडे तुम्ही दुर्लक्ष करत जा, कारण की म्हाताऱ्या माणसा म्हणजे जसं म्हाताऱ्या माणसाचं वय होत जातं ना तसं लेकराचं दिमाग येऊन जातो, म्हणून ते काही बी करू शकता. पण साहजिक आहे वडाला दिवा चांगला आहे, कारण त्याच्या शेजारीच वडात झाड आहे. तर काय झालं लावला तर लावू देत जा म्हणलं, वाटलं तर वडात झाडाखाली एखादं तुळसाबाई आणून ठेवा म्हणलं, कारण ते तुळसाबाईच्या नंतर तुम्ही त्या वडाला दिवा लावू शकता. तर आणि आमच्या घरी सुद्धा तसंच आहे आणि त्यांच्या घरी सुद्धा तसंच आहे, म्हणून हे काही सांगायची गोष्ट नाही. लावता तर लावू दे दिवा, माझं एवढंच म्हणणं आहे, कारण की म्हाताऱ्या माणसाला बोलायला पुरत नाही. आपण काही म्हणा ते काहीच विचार हे करता, म्हणजे आपण काही चांगलं सांगायला जात त्यांना वाईट लागू शकतं, म्हणून लहान लेकरासारखंच येऊन जातं लहान म्हाताऱ्या माणसाचं. आणि चांगली गोष्ट आहे मेन म्हणजे दिवा लावणं. आणि आता सांगितलं मी बॅग सुद्धा भरून ठेव म्हणलं, बाळाचे कपडे, एक वाटी, चमचा, एक प्लेट, एक गिलास,
कारण की दवाखान्यात गेले, दवाखान्यात लवकर काही म्हणजे आईला सुचतच नाही ना. पहिली गोष्ट म्हणजे तिचं पोट दुखायला लागलं, तिला आईला काही सुचणार नाही म्हणून तिला बॅग भरायला सांगितली मी आणि आपल्या रोहिणीला सुद्धा सांगितलं होतं मी. पण तिला आज ती काही बोललीच नाही पणावरती म्हणून हा व्हिडिओ केला. तर मी तिला काल सांगू ठेवून तर तिला कोमलने सुद्धा एक चादर सुद्धा ठेवतो, अजून आपल्या जे एखादं लुगडं इकडं सुद्धा ठेवतो आणि जे लहान लेकराचे म्हणजे आपल्या परीचे लहान लहान कपडे असतील ते तिने खूप सांभाळून ठेवले होते. ते सुद्धा म्हणलं ते एक बाजूला काढून ठेवती बॅग. त्या बॅगचं काम नाही म्हणलं सध्या, पण जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर ते बॅगचं काम पडू शकतात. मग आई पटकन ती बॅग घेऊन जाईल आणि तिची आई सुद्धा येणार आहे डिलिव्हरीसाठी कोमलची. तर म्हणलं तिला तुझ्या आईला काही सांगू नको सध्या, थोडं डिलिव्हरी होते थोडं, कारण की आईचं मन खूप कवळ असतं आणि नाही सुचत माणसाला. तिच्या आई आधीच बिमार राहते. तिला मला डिलिव्हरी दे आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतरच मग तुझ्या मम्मीला फोन लाव किंवा डिलिव्हरी झाली तेव्हाच तुझ्या आई त्याला मग येऊ शकते. आणि अजून कधी आपण सांगितलं का थोडंफार दुःख लागलं तिची आई धावपळ करते ना, लांबचा प्रवास आहे, सुचत नाही म्हाताऱ्या माणसाला. तर माझं असंच म्हणणं आलं की तुझ्या मम्मीला सुद्धा फोन लावू नको आणि डिलिव्हरी होऊ द्या आरामानं आणि मगच तुझ्या मम्मीला फोन लाव. कारण की नाही सुचत या गोंधळामध्ये काय झालं काय नाही, काय झालं काय नाही, की एक वस्तू घ्या एक वस्तू सोडा. तर आता सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित सांगून दिलं तिला मी ना. आणि आईला सुद्धा सांगितलं की तू तुझं काही दुःख लागलं तू काही घाबरू नको, ते ऑटोवाला तुमच्या जवळच आहे, 2-3 वेळाचे नंबर सुद्धा काही घेऊन घेतलेले. आणि आता नुसतं जर दुखायचं धैर्य घेतलं की लगेच दवाखान्यात सुद्धा जाऊन आलेले. ते दवाखान्यात सुद्धा चालूच आहे समजा, येणं जाणं म्हणजे नाही आहे. आणि ते फाईल असल्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. म्हणजे जेव्हा सुद्धा ते डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्ही भरती होऊन जा. कारण की माहिती आहे सगळ्याला की दवाखान्यात गेले की सगळे म्हणजे सगळं संपर्क किंवा सगळं साधेले जाईन म्हणून टेन्शन घ्यायची काही जरूरत नाही आता. तर आता समजेल आपलं काय खुशखबरी म्हणून कशी जाते तुम्हाला सांगणार. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि फेसबुकपासून फॉलो करा. आणि तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.